नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, विजन गव्हर्नमेंट जॉब हे आपल्या एज्युकेशन चॅनलवरती आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे. आज आपण सामान्य विज्ञान या विषयामधले असे महत्त्वाचे प्रश्न बघणार आहे. हे प्रश्न तुम्हाला बऱ्याचशा एक्झाम्समध्ये येऊन सुद्धा गेलेले आहेत आणि याच्या मागचा आपण भरपूर याच्या मागे आपण नॉलेज शेअर करणार आहे. त्याच्यामुळे तुमच्यासाठी महत्त्वाचं लेक्चर असणार आहे. हे तुमच्या टेस्ट सिरीज सारखंच तुम्ही कन्सिडर करू शकता आणि प्रत्येक क्वेश्चन वाचल्यानंतर तुम्ही त्याला पॉज करून पहिल्यांदा सॉल्व्ह करा, अटेम्प्ट करा. इथं 18 ते 19 प्रश्न असतील. सगळेचे सगळे तुम्ही क्वेश्चन ट्राय करा एक अटेम्प्ट करण्याचा आणि तुम्हाला किती त्याच्यातून बरोबर आलेत हे पण तुम्ही सेल्फ अनालिसिस करा. ओके, तर पहिला प्रश्न आता बघूया आपण. या लेक्चरमध्ये आपण जास्त करून जे प्रश्न आहेत हे आरोग्यशास्त्रमधलेच घेतलेले आहेत. जवळपास सगळेच प्रश्न हे आरोग्यशास्त्राशी संबंधित असणारच आहेत. तर पहिला प्रश्न आहे, पिवळा ताप हा रोग कशामुळे होतो? तर पिवळा ताप हा जो रोग आहे हा एक व्हायरल डिसीज आहे, एका व्हायरसमुळे होतो आणि ऑप्शन जरी बघाल तरी सगळे इथं व्हायरसच दिलेले आहेत. तर हा जो पिवळा ताप आहे हा ॲरोबी व्हायरस याच्यामुळं होतो. ओके, तर ॲरोबी व्हायरस या व्हायरसमुळं हा पिवळा ताप होतो. ह्याच्यामध्ये ॲक्च्युली हा जो ताप आहे हा आर्थ्रोपोडास लाईक मॉस्किटोजमुळे हा ट्रान्समिट होतो, म्हणजे मच्छरांमुळे हा ट्रान्समिट होतो. ह्याचे काय काय लक्षणं आहेत हे सुद्धा आपल्याला एक्झाममध्ये असं विचारतात की पिवळ्या तापाचं खालीलपैकी कुठलं लक्षण आहे. तर याच्यामध्ये भूक मरती, त्याच्यानंतर उलट्या होतात, पाठ दुखायला लागते, थंडी वाजते, डोकं दुखतं, ही सगळी जी लक्षणं आहेत ही या पिवळ्या तापाची लक्षणं आहेत. ओके, या व्हायरसचं नाव पण व्यवस्थित लक्षात ठेवा. कुठल्या व्हायरसमुळे होतो? तर ॲर्बो व्हायरस याच्यामुळे हा पिवळा ताप होतो. क्वेश्चन नंबर 2 आता बघू. हृदयविकाराचा झटका येऊ नये म्हणून डॅश डॅश हे औषध वापरतात. तर कुठलं औषध वापरतात खालीलपैकी जर हृदय विकाराचा झटका येऊ नये म्हणून? तर याच्यासाठी ॲस्पिरियनचा वापर केला जातो. ओके, तो ॲस्पिरियन याचा वापर केला जातो. ॲक्च्युली ॲस्पिरियन जे आहे याचा आपण वापर ॲनालिजिसिक म्हणजेच वेदनाशामक म्हणून केला जातो. तर हे एक ॲक्च्युली जर्मन प्रोडक्ट आहे, जर्मन कंपनी आहे, त्याचं नाव आहे बायर. तर बायर या कंपनीचा एक ॲस्पिरिन नावाचा त्यांचा एक ब्रँड आहे. तर हे औषध हे हृदय विकाराचा झटका येऊ नये म्हणून वापरतात. ओके, हे पण तुम्ही व्यवस्थित लक्षात ठेवा. आणि याचं रासायनिक नाव किंवा केमिकल नेम काय आहे असं जरी विचारलं तर याचं नाव आहे ॲसिटिल. थोडासा एक मोठा वर्ड आहे हा, याला तुम्ही डिवाइड करून वाचलं तर लक्षात राहू शकतो. तर ॲसिटिल पहिल्यांदा लक्षात ठेवा, त्यानंतर सॅलिस आणि सिलिस. ओके, तर ॲसिटिल सॅलिसिलिस, तर हे एक ॲसिड आहे, ॲसिटिल सॅलिसिल. तर हे ॲसिड हे याचं केमिकल नाव आहे. ओके, तर ॲस्पिरिनचं नाव काय तर ॲसिटिल सॅलिसिलिस हे ॲसिड आहे. ओके, क्वेश्चन नंबर 3 आता बघू. HIV लागणच्या व्यवस्थापन आणि उपचारासाठी कोणते औषध वापरतात? तर कुठलं औषध वापरतात हा प्रश्न आहे. खाली ऑप्शन दिलेले आहेत तुम्हाला. तर जे HIV जी लागण आहे याचं व्यवस्थापन व्हावं, उपचार व्हावा याच्यासाठी म्हणून अमेरिकेमध्ये ॲक्च्युली हे यूज केलं जातं. US फूड अँड ड्रग ॲडमिनिस्ट्रेशनकडून एक प्रिस्क्रिप्शनमध्ये त्यांनी एक औषध दिलेलं आहे आणि ते म्हणजे पर्याय क्रमांक 1 रिटोनावीर. तर रिटोनावीर हे अमेरिकेमध्ये युएसच्या फूड अँड ड्रग ॲडमिनिस्ट्रेशनकडून दिलं जाणारं हे अडल्टसाठी सुद्धा दिलं जातं. त्याचबरोबर जे असे चिल्ड्रन आहेत ज्यांचं वय 1 महिन्यापेक्षा जास्त आहे तर अशांसाठी हे औषध दिलं जातं. ओके, ते पण तुम्ही लक्षात ठेवा. खऱ्या अर्थाने HIV साठी किंवा या एड्ससाठी म्हणून आता सध्या तरी एक असा क्युअर असा उपाय सापडलेला नाही अजून सुद्धा. कारण रिझन त्याला एकच आहे, HIV जो आहे हा त्याचं जे जेनेटिक स्ट्रक्चर आहे हे सारखं आणि फास्ट गतीने बदलत राहतो. ओके, म्हणजे जो याचा विषाणू आहे हा जलद गतीने त्याचं जनुकीय बदल करत राहतो. एड्सच्या चाचण्यांसाठी वेगवेगळ्या टेस्ट अवेलेबल आहेत. एकूण 4 प्रकारच्या टेस्ट आहेत. आपल्याला हा सुद्धा प्रश्न एक्झाममध्ये येऊन गेलेला आहे ऑलरेडी. कुठल्या कुठल्या टेस्ट आहेत? तर पहिली म्हणजे इलिसा, तुम्हाला माहिती असणार आहे. त्याच्यानंतर एक दुसरी टेस्ट आहे, तिचं नाव आहे वेस्टर्न ब्लॉट टेक्निक. ओके, वेस्टर्न ब्लॉट टेक्निक. आणि तिसरा जो एक आहे तो म्हणजे HIV डिपस्टिक टेस्ट. सोपं आहे नाव लक्षात ठेवायला. लिपस्टिक नाव लक्षात ठेवलं तर सोपं आहे, लक्षात राहून जाईल. HIV डिपस्टिक टेस्ट. ओके, या 3 टेस्ट ज्या आहेत ह्या इनडायरेक्ट प्रकारच्या टेस्ट आहेत. म्हणजे काय होतं, याच्यामध्ये व्हायरस किती आहे काउंट केला जात नाही किंवा व्हायरसचे काउंटिंग होत नाही, तर शरीरामध्ये अँटीबायोटिक्स किती राहिल्यात हे काउंट केलं जातं. मग त्याच्यावरून कळतं की या टेस्टमध्ये जर पॉझिटिव्ह असेल तर समजायचं की हा HIV इन्फेक्टेड आहे किंवा HIV पॉझिटिव्ह आहे. ओके, तर ह्या इनडायरेक्ट झाल्या. आणि एक जी चौथी टेस्ट आहे ती म्हणजे EIA टेस्ट. ओके, तर EIA म्हणजेच एन्झिमो इम्युनो ॲसे. तर ही एक टेस्ट आहे
या एकूण 4 टेस्ट आहेत ज्याच्यातून आपल्याला HIV बद्दल किंवा एड्सच्या या चाचण्या मानल्या जातात. ओके. आणि एड्सच्या साठी एक थेरपी सुद्धा यूज केली जाते ॲक्च्युली, तर तिचं नाव आहे केमोथेरपी. तर केमोथेरपी ही एड्ससाठी सुद्धा वापरली जाते. याच्यामध्ये 2 वेगवेगळ्या ड्रग्सचा वापर केला जातो, म्हणजे औषधांचा वापर केला जातो. एवढा डीप आपल्याला प्रश्न नाही येणार, मात्र हे जे सगळं जे बॅकग्राऊंड आहे हे लक्षात असू द्या, एक्झाममध्ये काही बनू शकतो प्रश्न. ओके. क्वेश्चन नंबर 4 आता बघू. खालीलपैकी कोणता गुणसूत्रीय आजार एक्स गुणसूत्रामुळे होतो? म्हणजेच हा गुणसूत्र म्हणजे काय असतं तर क्रोमोझोम्स. ओके. तर खालीलपैकी कुठला क्रोमोझोमल डिसऑर्डर आहे जो की एक्स क्रोमोझोममुळे होतं? तर जे रंग अंधत्व आहे म्हणजेच कलर ब्लाइंडनेस जो आहे हा एक्स क्रोमोझोममुळे होतो. ओके. एक्स क्रोमोझोम हे आपले जे सेक्स क्रोमोझोम आहेत तर त्याच्यामध्ये मोडतात. जसं की फिमेलमध्ये काय असतं तर फिमेलमध्ये एक्स एक्स क्रोमोझोम असतो, मेलमध्ये कुठला असतो तर एक्स वाय क्रोमोझोम पेअर असती. ओके. आणि एक्स एक्स क्रोमोझोम असल्यामुळं महिलांमध्ये 2 एक्स क्रोमोझोम आहेत, 2 एक्सचे क्रोमोझोम असल्यामुळं त्यांच्यामध्ये याची डिफिशियन्सी होणार नाही आहे आणि त्यांना जे रंग अंधत्व आहे हे फिमेलमध्ये नसतं. ओके. पुरुषांमध्ये मात्र एकच एक्स असल्यामुळं पुरुषांना हे रंग अंधत्व येऊ शकतं. ओके. म्हणजे कलर ब्लाइंडनेस जो आहे हा पुरुषांमध्येच दिसतो. म्हणजेच हा एक अनुवंशिक सुद्धा एक गुण आहे. म्हणजे अनुवंशिक हा एक डिसीज आहे, रोग आहे अनुवंशिक. म्हणजेच काय, जर तुम्हाला झाला असेल तर तुमच्या पिढीमध्ये पुढं कॅरी फॉरवर्ड होऊ शकतो. ओके. जसं की एका माणसाला जर झाला तर त्याच्या मुलीला नाही होणार, मात्र मुलाला होऊ शकतो. ओके. त्यानंतर एका माणसाच्याच मुलीच्या मुलाला होऊ शकतो, मुलीच्या मुलीला नाही होणार. ओके. म्हणजे ते त्याच्या नातूला होऊ शकतो पण नातीला नाही होणार. ओके. समजलं असेल तुम्हाला हा. आणि हा जेनेटिक आहे त्यामुळे हे पण तुम्ही लक्षात ठेवा. आणि रंग अंधत्व हे एक्स क्रोमोझोममुळे होतं. ओके. क्वेश्चन नंबर 5 आता बघू. बटाटे, कांदे यांसारख्या भाज्यांना कोंब येऊ नयेत यासाठी कोणत्या किरणांचा मारा करतात? ही एक टेक्नॉलॉजी ॲक्च्युली, याला आपण इरॅडिएशन म्हणतो, म्हणजेच किरणोत्सर्ग प्रक्रिया. आणि अन्नधान्यांवरती जंतूंचा प्रभाव होऊ नये किंवा त्याचा नाश करता यावा याच्यासाठी म्हणून अन्नधान्यांवरती किंवा अन्नावरती या गॅमा रेजचा वापर केला जातो किंवा गॅमा रेजचा मारा केला जातो. ओके. तर हे लक्षात ठेवा. पर्याय क्रमांक 2 याचा आन्सर आहे. जे गॅमा रेज असतात याचे सोर्स कुठले कुठलेत असं सुद्धा विचारतील किंवा याचा शोध कुणी लावलाय हे सुद्धा विचारतील. पहिल्यांदा तर जे गॅमा रेज आहेत हे या सिम्बॉलने डिनोट करतात, हे लक्षात ठेवा. आणि याचा जो शोध आहे हा 1900 मध्ये लागला होता. पॉल विलार्ड या सायंटिस्टने, एक फ्रेंच सायंटिस्ट होते, त्यांनी याचा शोध लावलाय गॅमा रेजचा. गॅमा रेजचे इंडियामध्ये जे सोर्स अवेलेबल आहेत ते म्हणजे कोबाल्ट 60 अवेलेबल आहे आणि दुसरा म्हणजे सेसियम 137. तर हे किरणोत्साराचे गॅमा रेजचे 2 सोर्स आपल्याकडे आहेत आणि याचा आपण वापर कशासाठी करतो तर अन्नधान्यासाठी किंवा अन्न साठवण्यासाठी म्हणून जे जंतूंचा नाश व्हावा याच्यासाठी जी फवारणी केली जाते किंवा मारा केला जातो त्याच्यामध्ये गॅमा रेज असतात. ओके. क्वेश्चन नंबर 6 आता बघूया. इथं तुम्हाला योग्य जोड्या लावायच्यात. एका साईडला सायंटिस्टची नावं दिलेली आहेत आणि दुसऱ्या साईडला त्यांनी लावलेले शोध किंवा ते कशाशी संबंधित आहेत. ओके. तर इथं जर तुम्ही बघितलं, जे फ्लेमिंग जे सायंटिस्ट होते हे एन्झाईम लायसोसोमशी संबंधित आहेत. ओके. मग हे तुम्ही लक्षातच ठेवायचं आहे. हे जे लायसोझोम्स आहेत, ह्युमन लायसोझोम कशासाठी वापरले जातात किंवा याचं कार्य काय आहे, तर हे एक इम्पॉर्टंट एन्झाईम आहेत ज्याचा वापर आपली ह्युमन बॉडी ही बॅक्टेरियाच्या विरुद्ध डिफेन्स टेक्नॉलॉजीमध्ये यूज करते. ओके. म्हणजे वेगवेगळ्या बॅक्टेरियांसोबत लढताना या एन्झाईमचा वापर केला जातो, ज्याचा की शोध हे फ्लेमिंग यांनी लावला, ए फ्लेमिंग. ओके. आणि हे कशामध्ये सापडतं हे सुद्धा विचारतील एक्झाममध्ये. म्हणजे जे लायसोझाईम्स आहेत हे आपल्या अश्रूंमध्ये असतात आणि आपल्या सलायवामध्ये असतात. ओके. सलायवा म्हणजे आपली जी लाळ आहे त्याच्यामध्ये आणि आपल्या टिअर्समध्ये हे असतात. ओके. त्यानंतर जे दुसरा सायंटिस्ट आहेत ते म्हणजे अल्बर्ट स्कॅट्स. तर हे जे आहेत सायंटिस्ट यांनी कशाचा शोध लावला किंवा हे कशाशी संबंधित आहेत असं सुद्धा विचारतील. तर ते स्ट्रिप्टोमायसिन याच्याशी संबंधित आहेत. स्ट्रिप्टोमायसिन जे आहे हे एक अँटीबायोटिक आहे ज्याचा वापर बऱ्याचशा बॅक्टेरियल इन्फेक्शन विरुद्ध केला जातो, जसं की ट्युबरकुलोसिस आहे, त्यानंतर मायकोबॅक्टेरियल डिसीज आहेत वेगवेगळे, त्यानंतर प्लेग, रॅट बाईट, त्याच्या विरुद्ध हे वापर केला जातो या स्ट्रिप्टोमायसिनचा. आणि याचा जो शोध आहे हा एकूण 3 सायंटिस्टनी लावलेला आहे, मात्र इथं एकच नाव मेन्शन आहे. एक म्हणजे सेल्मन वॅक्समॅन, तर या एका सायंटिस्टनी, त्याचबरोबर हे अल्बर्ट
आणि तिसऱ्या म्हणजे इलिझाबेथ. तर या 3 सायंटिस्टने याचा शोध लावलेला आहे. जे अल्बर्ट आहेत हे ते सेलमॅन वॅक्समॅन जे आहेत ते यांच्या लॅबोरेटरीमध्येच स्टुडंट होते आणि या तिघांनी मिळून हा शोध लावलेला आहे 1943 मध्ये. ओके, ते व्यवस्थित लक्षात ठेवा. आणि जे ई आहे, ई जो पर्याय आहे त्याच्यामध्ये काय सांगितलंय, जे एडवर्ड म्हणजे ई फॉर एडवर्ड आहे इथं, एडवर्ड जेनर जे आहेत हे कशाशी संबंधित आहेत. तर एडवर्ड जेनर तुम्हाला माहिती असतील, ज्यांनी वॅक्सिन्सचा शोध लावलाय जगामध्ये. तर वॅक्सिन म्हणजेच ज्या लसी आहेत त्यांचे जन्मदाता आहेत हे एडवर्ड जेनर, आणि यांनी देवीच्या रोगाविरुद्ध लस बनवली होती. ओके, ते पण तुम्ही लक्षात ठेवा. आणि जे पाश्चर आहेत, जे डी पर्याय आहे, त्यांनी जो शोध लावलाय तो म्हणजे अँथ्रॅक्स वॅक्सिनचा. तर हे सगळे ज्या पेयर होत्या हे व्यवस्थित लक्षात ठेवा आणि याचे कशासाठी यूज केला जातो हे पण तुम्ही लक्षात ठेवा. क्वेश्चन नंबर 7 आता बघू. अंड्यातील कोणत्या भागात प्रमुखतः प्रथिने असतात ज्यामुळे त्याला पूर्णान्न म्हणतात असं विचारलेलं आहे. अंड्याच्या कुठल्या भागामध्ये, पांढऱ्या बल्कमध्ये का पिवळ्या बल्कमध्ये का दोघात का कवचामध्ये असं दिलेल्या पर्यायामध्ये. तर पांढऱ्या बल्क जे आहे, जे पांढरं जे लेअर आहे त्या येलो बल्कच्या साईडला जे असतं पांढरं कव्हर किंवा पांढरा जे बल्क आहे, तर याच्यामध्ये जास्तीत जास्त प्रोटीन असतात. ओके, म्हणजेच अंड्यातला एकूण प्रोटीन्सच्या 50% पेक्षा जास्त प्रथिने म्हणजे प्रोटीन तर या पांढऱ्या बल्कमध्ये असतात. ओके, ॲक्च्युली हे जे पांढरं बल्क असतं हे पिवळ्या बल्काचं संरक्षण करतं. पिवळ्या बल्कामध्येच जे अंड्याच्या आतला जे बेबी आहे याचं म्हणजे वाढ होणार असते, तिथं ग्रोथ होणार असते, त्याच्यामुळं हे पांढरं बल्क त्याच्या बाहेरून त्याचं संरक्षण पण करतं आणि त्याला जास्तीत जास्त पोषण पुरवण्याचं सुद्धा काम करतं. त्याच्यामुळेच त्याच्यामध्ये जास्त प्रोटीन असतात आणि पांढऱ्या बल्कामध्ये एकूण 10%च फक्त प्रथिने असतात. म्हणजे एकूण त्याच्या वेटच्या 10% प्रथिने असतात आणि 90% पाणी असतं. ओके, हे पण कॉम्पोजिशन लक्षात ठेवा. आणि अंड्यांमध्ये स्निग्ध पदार्थ नसतात म्हणजेच फॅट्स नसतात, हे पण लक्षात ठेवायचं आहे. ओके, क्वेश्चन नंबर 8 आता बघू आपण. आरोग्य शिक्षण डॅश डॅशशी संबंधित नाही असं विचारलेलं आहे. खाली बरेचसे तुम्हाला पर्याय दिलेले आहेत किंवा त्याच्याशी संबंधित असे वेगवेगळे नावं दिलेले आहेत. तर आरोग्य शिक्षण हे कशाशी संबंधित नाही असे विचारले. आपण बघू की कशाशी संबंधित आहे. तर लोकांचे दारूचे व्यसन याच्याशी संबंधित आहे, हेल्थ सायन्स याच्याशी संबंधित आहे. त्याच्यानंतर बी जो आहे म्हणजेच उघड्यावर शौचास बसणे म्हणजेच ओपन डिफिकेशन, तर याच्याशी संबंधित सुद्धा आहे आरोग्य शिक्षण. व्यसन व दारिद्र्य याच्याशी संबंधित आहे. पाण्याचे प्रदूषण याच्याशी पण संबंधित आहेच. त्याचबरोबर धूम्रपानाची सवय आणि प्राथमिक आरोग्य सेवेची सोय, तर हे सगळ्या जे 6 एकूण सेक्टर दिलेले तिथं, तर याच्याशी हेल्थ सायन्स संबंधित आहे किंवा कन्सर्न आहे. मात्र लोकांचे लसीकरण आणि कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करणे, तर या 2 गोष्टींशी हे आरोग्य शिक्षण संबंधित नाहीये. ओके, ते व्यवस्थित लक्षात ठेवा. कुठल्याशी संबंधित नाही असं विचारले, पर्याय क्रमांक 4 आपला आन्सर राहील. प्रश्न 9 आता बघू आपण. हवाबंद डब्यातील खाद्यपदार्थांमध्ये कोणता जीवाणू वाढण्याची शक्यता असते असं विचारलेलं आहे आणि पर्याय दिलेले आहेत तुम्हाला. हवाबंद जर डब्बा असेल तर त्याच्यामध्ये 2 प्रकारचे जीवाणू वाढू शकतात. ऍक्च्युली हवाबंद असेल तर एकच प्रकारचा वाढेल, जर थोडासा जरी ऑक्सिजन भेटला तर दुसऱ्या प्रकारचा पण लगेच वाढेल. जो हवाबंद डब्यामध्ये वाढू शकतो तो कुठला आहे, तर तो म्हणजे पर्याय 4 क्लॉस्ट्रिडियम. ओके, तर क्लॉस्ट्रिडियम हा हवाबंद डब्यामध्ये वाढू शकणारा जीवाणू आहे. याचं जे श्वसन आहे हे बिना ऑक्सिजन सुद्धा होतं, त्याच्यामुळेच हा बंद हव्यामध्ये किंवा हवाबंद डब्यामध्ये सुद्धा ह्याची वाढ होते. ओके, एकूण या क्लॉस्ट्रिडियमच्या मोर दॅन 100 प्रजाती आहेत, मात्र याच्यापैकी काहीच अशा प्रजाती आहेत ज्याच्यामुळं रोग पसरतो. ओके, आणि अशाच प्रकारचा आणखीन एक जो जीवाणू आहे याची वाढ होऊ शकते खाद्यपदार्थांमध्ये आणि त्यावेळेस त्याला थोडासा ऑक्सिजन लागतो, तो म्हणजे बॅसिलस. तर बॅसिलस जो जीवाणू आहे याची सुद्धा खाद्यपदार्थांमध्ये वाढ होते, मात्र त्याला ऑक्सिजनची गरज आहे श्वसनासाठी. ओके, क्वेश्चन नंबर 10 आता बघू. मेदापासून किती ऊर्जा मिळते? मेद म्हणजे ऍक्च्युली इथं चरबी आहे किंवा स्निग्ध पदार्थ त्याला म्हणू शकता तुम्ही. हे जनरली रूम टेम्परेचरला हे सॉलिड स्टेटमध्ये असतं आणि याच्यामध्ये ऍक्च्युली 2 प्रकार पडतात मेदामध्ये सुद्धा, एक संयुक्त आणि एक असंयुक्त प्रकार. आणि जे हे शरीरामध्ये एक्स्ट्रा जर झालं, प्राण्यांमध्ये जर हे एक्स्ट्रा झालं शरीरामध्ये, तर हे कुठं स्टोअर होतात असं सुद्धा विचारतात नेहमी. तर हे आपल्या टिश्यूजमध्ये स्टोअर होतात. ओके, तर कुठल्या टिश्यूजमध्ये स्टोअर होतात, तर ॲडिपोज टिश्यूजमध्ये हे मेद स्टोअर होतं. ओके, अतिरिक्त झालेलं.
तर याच्यापासून आपल्याला किती ऊर्जा मिळते, तर एकूण याच्यातून जवळपास 9 किलो कॅलरी पर ग्रॅम एवढी ऊर्जा मिळते. ओके, तर हे लक्षात ठेवा. आपल्याला स्निग्ध पदार्थातून किती ऊर्जा मिळते असं जरी विचारलं तर त्याचा आन्सर सुद्धा हेच राहणार आहे, 9 किलो कॅलरी पर ग्रॅम. क्वेश्चन नंबर 11 आता बघू आपण. गॅबियन तापाचे प्रमुख लक्षण खालीलपैकी कोणते? तर गॅबियन जो ताप आहे त्याचे खालीलपैकी कुठले लक्षण आहेत असं सांगितलंय. तर याचे बरेचसे लक्षण आहेत. त्याच्यापैकी एक महत्वाचं म्हणजे ताप येणे. ताप येणे, त्याचबरोबर डोकेदुखी होणे. तर इथं डोकेदुखी ऑप्शन दिलेलं, तर डोकेदुखी आपला आन्सर राहील. त्याचबरोबर जे आपलं स्प्लाइन आहे, ओके, जे आपलं स्प्लाइन आहे तर त्याच्यामध्ये सूज येते. हे जे आपलं स्प्लीन आहे ऍक्च्युली, तर स्प्लीनचा वापर आपण कशासाठी करतो असं पण विचारतात एक्झाममध्ये, किंवा स्प्लीनला काय म्हणतात असं सुद्धा विचारतात. तर स्प्लीनला ब्लड बँक म्हणलं जातं. आपल्या शरीराची ब्लड बँक म्हणून ओळखलं जातं. स्प्लीन जे आहे हे आपल्या पोटाच्या लेफ्ट साईडला आहे. लेफ्ट साईडला म्हणजे लार्ज इंटेस्टाईनच्या वरच्या भागात असतं ते, लेफ्ट हँड साईडला. ओके, आणि याचा वापर आपल्या ज्या व्हाईट ब्लड सेल्स आहेत, WBCs, तर हे स्टोअर होण्यासाठी होतो. त्याचबरोबर ज्या RBCs आहेत म्हणजे रेड ब्लड कार्पुस्कस किंवा रेड ब्लड सेल्स ज्या आहेत आपल्या, याच्यामध्ये रिसायकल होतात. ओके, या स्प्लीनमध्ये, आणि त्याच्यामुळेच आपण याला ब्लड बँक असं म्हणतो. आणि हा जो ताप आहे, गॅबियन जो ताप आहे, हा कशामुळं होतो, तर आपल्या शरीरामध्ये एक पॅरासाईट जर शिरला किंवा आपल्या रक्तामध्ये जर तो कॉन्टॅक्टमध्ये आला पॅरासाईट, त्याचं नाव आहे ब्रुसिल गॅबियन. तर हा जर पॅरासाईट जर आपल्या शरीरामध्ये शिरला, रक्तामध्ये शिरला, तर हा आपल्याला ताप येऊ शकतो. हा 4 ते 5 दिवस राहणारा ताप आहे. याच्यामध्ये आणखीन एक लक्षण दिसू शकतं, तुमचा जो श्वासोच्छ्वास आहे हा जलद गतीने व्हायला सुरुवात होते. ओके, मग समजायचं की आपल्याला अशा प्रकारचा काहीतरी ताप झालाय. ओके, आणि आपल्या शरीराशी संबंधित आणखीन 2 एक महत्वाच्या गोष्टी आहेत, ते म्हणजे सुसायडल सॅक्स कशाला म्हणतात. सुसायडल सॅक म्हणजे सुसाईड म्हणजे आत्महत्या करण्याच्या पिशव्या. तर हे कशा आपल्या शरीरात कुठल्या भागाला ओळखलं जातं असं, तर लायसोसोम्सला आपण सुसाईड सॅक ऑफ द सेल या नावाने ओळखतो. ओके, आणि मायटोकॉन्ड्रिया पण एक असा पार्ट आहे ज्याला आपण पॉवर हाऊस ऑफ द सेल या नावाने ओळखतो. तर हे सगळेच्या सगळे नाव लक्षात ठेवा. आपल्याला जोड्या लावामध्ये विचारतील, ब्लड बँक कशाला म्हणतात, तर स्प्लीनला म्हणलं जातं. त्याचबरोबर सुसाईड सॅक कशाला म्हणतात, तर लायसोसोम्सला म्हणलं जातं. आणि पॉवर हाऊस कशाला म्हणतात, पॉवर हाऊस ऑफ सेल, तर ते म्हणजे मायटोकॉन्ड्रियाला. ओके, क्वेश्चन नंबर 12 आता बघूया. डॅश डॅश हे शरीरातील कॅल्शियम व फॉस्फरसच्या आंतरिक मात्रेसाठी म्हणजेच शोषणासाठी जबाबदार आहे. म्हणजेच आपल्या शरीरामधले असे कुठले खाली दिलेले जीवनसत्व आहेत हे आपल्या शरीरात कॅल्शियम आणि फॉस्फरस शोषतात असं विचारले. तर जीवनसत्व डी म्हणजे व्हिटॅमिन डी हे आपल्या शरीरामध्ये कॅल्शियम, फॉस्फरस, त्याचबरोबर मॅग्नेशियम, झिंक, लोह, तर हे शोषायचं काम करतात, शोषणाचं काम करतात. ओके, आणि याच्या कमतरतेमुळे बरेचसे आजार होऊ शकतात. लहान मुलामध्ये एक आजार होतो रिकेट्स नावाचा. हा जो आजार आहे व्हिटॅमिन डीचा, हा आपल्या हाडांशी संबंधित आहे. ॲक्च्युली हाडांमध्ये काय होतं, तर आपले जे नवीन फॉर्म झालेले हाडं असतात, तर त्याच्यामध्ये हाडांमधल्या एक ऑस्टिओडाईड म्हणजे एक हाडांमधला एक थोडासा एक घटक आहे महत्वाचा. तर त्या घटकामध्ये इफेक्ट होऊन लहान मुलामध्ये रिकेट्स होतात, आणि अडल्ट्समध्ये म्हणजे जे लहान आहेत अशांमध्ये ऑस्टिओमायसिया या नावाचा आजार होतो. ओके, तर व्हिटॅमिन डी मुळे कुठले आजार होतात, लहान मुलामध्ये रिकेट्स होतो, आणि जे वृद्ध आहेत किंवा जे एल्डर आहेत यांच्यामध्ये ऑस्टिओमासिया, तर हा डिसीज होतो. ओके, तर हे लक्षात ठेवा. ह्याची जर अधिक मात्रा आपल्या शरीरामध्ये झाली, म्हणजेच व्हिटॅमिन डी जर एक्स्ट्रा झालं आपल्या रिक्वायरमेंटपेक्षा, तर आपल्याला हायपर व्हिटॅमिनॉसिस डी हा एक आजार होतो, ज्याच्यामध्ये तुमचा घसा कोरडा पडतो, सारखी लघवी लागते. तर हे याचे सिम्पटम्स आहेत. ओके, तर क्वेश्चन नंबर 13 आता बघूया आपण. इथं पण तुम्हाला जोड्या लावायच्यात, अ आणि ब असे 2 टेबल दिलेले आहेत. तर याच्यामध्ये जोड्या लावायच्यात. एका साईडला दिलंय फेरस सल्फेट, हे कशासाठी यूज होतं असं दिलंय. त्याचा यूज आपल्याला करायचा व्यवस्थित, कुठल्या फील्डमध्ये त्याचा यूज होतो, कुठल्या पदार्थामध्ये यूज होतो ते आपल्याला ओळखता आलं पाहिजे. तर फेरस सल्फेट जे आहे हे शाई तयार करण्यासाठी त्याचा उपयोग होतो. ओके, तर शाई म्हणजेच अ साठी असेल 3 नंबर. त्यानंतर प्लॅस्टर ऑफ पॅरिस याच्या कशासाठी वापर होतोय तुम्हाला सगळ्यांनाच माहिती. बऱ्याच जणांचे आपण लहानपणीच्या आपल्या उपद्रवामुळे आपली हाडं मोडलेली असतात, तर आपलं नेहमी या प्लॅस्टर ऑफ पॅरिसशी संबंध येत असतो. तर अस्थिभंग झालेल्या हाडांच्या जोडणीमध्ये त्याचा वापर केला जातो. ओके, त्यानंतर चुनखडीचा वापर कुठं केला जातो, तर हे महत्वाचं आहे. चुनखडीचा वापर आपल्या टूथपेस्टमध्ये केला जातो.
ओके. आणि जी तुरटी आहे, तुरटीची जी लाही आहे, ह्याचा वापर कुठं होतो, तर औषधांमध्ये याचा वापर होतो. त्याच्यामुळे हा थोडा आपल्या हेल्थ सायन्सशी संबंधित प्रश्न होता. तुरटीची जी लाही आहे याचा वापर कुठं होतो, तर औषधांमध्ये त्याचा वापर केला जातो. तर व्यवस्थित हे लक्षात ठेवा. क्वेश्चन नंबर 14 आता बघू. अन्नपदार्थांची ऊर्जा डॅश डॅश या परिमाणात मोजतात. तर अन्नपदार्थांची जी ऊर्जा आहे हे कशामध्ये मोजली जाते असं विचारलेलं आहे. तर कॅलरीजमध्ये मोजतात, हे माहिती असेल तुम्हाला. एनर्जी आपण कॅलरीजमध्ये मोजतो, उष्णता त्याची. ही कॅलरीज याची डेफिनेशन काय आहे हे आपल्या लहानपणीला आपल्या बऱ्याचशा एक्झाम्समध्ये असा प्रश्न येऊन सुद्धा गेलेला आहे, कॅलरीची डेफिनेशन काय असते. तर आज आपण बघू कॅलरीज म्हणजे काय. 1 ग्रॅम एखादं जर वस्तू असेल, एखादी वस्तुमान आहे 1 ग्रॅम त्याचं, आणि त्याला 1 डिग्रीने त्याचं तापमान वाढवायचं आहे. म्हणजे त्याचं जे तापमान आहे हे 1 अंश डिग्रीने वाढवण्यासाठी जी एनर्जी लागल ती एनर्जी म्हणजे 1 कॅलरी. ओके. म्हणजेच 1 ग्रॅम वस्तुमानाचे तापमान हे 1 अंश सेल्सिअसने वाढवण्यासाठी लागणारी जी उष्णता असते ती म्हणजे 1 कॅलरी होय. ओके. आणि अशी कॅलरी आपल्याला 1 ग्रॅम अन्नपदार्थामधून मिळणारी ऊर्जा जर बघितली तर तुम्ही जर 1 ग्रॅम कार्बोहायड्रेट घेतलं तर त्याच्यातून आपल्याला 4 कॅलरीज एवढी ऊर्जा भेटते. ओके. कार्बोहायड्रेट्स म्हणजे आय गेस की त्याला कर्बोदके का काहीतरी म्हणतात. ओके. त्यानंतर 1 ग्रॅम जर प्रोटीन अन्न तुम्ही घेतलं, अन्नपदार्थ घेतला प्रोटीनचा, तर त्याच्यातून तुम्हाला 6 कॅलरीज एवढी एनर्जी मिळते. ओके. आणि स्निग्ध पदार्थ म्हणजे जर फॅट्स बघितले, 1 ग्रॅम जर फॅट घेतलं तुम्ही अन्नपदार्थात तर तुम्हाला 9 कॅलरीज एवढी ऊर्जा भेटते. तर सगळ्यात एनर्जेटिक कोण आहे, तर कॅलरीजमध्ये जर मोजाल तर ते 9 कॅलरी कोण आहे, तर फॅट्स सगळ्यात एनर्जेटिक आहेत. आणि त्याच्यामुळेच ते आपल्या शरीरामध्ये आपला जर तेवढ्या एनर्जीचा वापर नाही झाला तर त्याचं स्टोरेज पटपट होतं. ओके. क्वेश्चन नंबर 15 आता बघू. नैसर्गिक प्रसूतीसाठी लागणारे संप्रेरक म्हणजेच हार्मोन्स आहे. हार्मोन कोणते असं विचारले. नैसर्गिक प्रसूतीसाठी कुठलं हार्मोन कामाचं आहे, तर याच्या पर्यायामध्ये जे ऑप्शन 1 आहे ऑक्सिटॉसिन, तर हे ऑक्सिटॉसिन हे हार्मोन हे नैसर्गिक प्रसूतीसाठी लागणारे एक हार्मोन आहे. ओके. तर लक्षात ठेवा. आणि हे जे हार्मोन आहे ॲक्च्युली जे ऑक्सिटॉसिन जे आहे, तर ह्याची जी औषधं आहेत ही WHO म्हणजेच वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशननी औषधांच्या यादीमध्ये हे प्रमुख स्थानावरती आहे. ओके. म्हणजे लागणाऱ्या औषधांच्या एक मोस्ट इम्पॉर्टंट जे आपले मेडिसिन्स असतील तर त्या लिस्टमध्ये हे ऑक्सिटॉसिन हे औषध जे आहे हे वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशननी टॉपवरती ठेवलेलं आहे. ओके. तर हे पण तुम्ही लक्षात ठेवा. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनचं हेड ऑफिस आहे जिनेवामध्ये. ओके. आणि हे जे ऑक्सिटॉसिन आहे हे महिलांना नंतर बाळाला दूध म्हणजे जे महिलांमध्ये दूध तयार होतं बाळासाठी, तर त्याच्यामध्ये सुद्धा याचा वापर होतो. ओके. तर हे हार्मोन एक महत्वाचं आहे ऑक्सिटॉसिन. ओके. माझा प्रोनाऊन्स या लेक्चरमध्ये भरपूर चुकला असणार आहे, कारण हे पूर्ण मेडिकल फील्डशी संबंधित असे याच्यामध्ये आपण सब्जेक्ट कव्हर केलेला आहे. आणि माझं बिलकुल हे फील्ड नाही आहे, माझं याच्या अपोजिटवाला फील्ड आहे. मी एक मेकॅनिकल इंजिनियर आहे. त्याच्यामुळं तरी मी भरपूर अभ्यास केल्यानंतर मला बरंचसं याच्यातून माझ्या पास्टमध्ये भरपूर फायदा झाला. मला याचा भरपूर मार्क पडले मला. ओके. क्वेश्चन नंबर 16 आता बघूया आपण. नवजात शिशूला कोणत्या लसी सर्वात प्रथम दिल्या जातात. तर आपण हा प्रश्न आय गेस की आपल्या आधीच्या एका टेस्टमध्ये बघितलाय, रिपीट झालाय क्वेश्चन हा. तर पर्याय क्रमांक 1 म्हणजे BCG, त्याच्यानंतर ओरल पोलिओ आणि हेपेटायटिस बी, तर याच्या ज्या लसी आहेत हे सगळ्यात पहिल्यांदा त्याला दिल्या जातात नवजात शिशूला. क्वेश्चन नंबर 17 आता बघू. भारतीय आहारात विटॅमिन ए हे मुख्यत्वे डॅश डॅश पासून मिळते. तर कशापासून मिळते भारतीय आहारात असं विचारलंय, तर कॅरोटीन. याच्या कॅरोटीन पासून आपल्याला जास्तीत जास्त विटॅमिन ए भेटते. विटॅमिन ए जे आहे याचे सोर्स कुठले कुठले, तर गाजर, त्यानंतर टोमॅटो, मेथी, दही, अंडी, पालक, ओके, आंबा. तर हे सगळे विटॅमिन एचे सोर्स आहेत जे आपल्याला कॅरोटीनमधून मिळतात. ओके. क्वेश्चन नंबर 18 आता बघू. डॅश डॅश जीवनसत्वांची कमतरता प्रौढांमध्ये फारच कमी जाणवते, परंतु नवजात बालकांमध्ये त्यामुळे रक्तस्राव होण्याची क्षमता असते. म्हणजेच कुठलं असं इफेक्ट आपल्या ब्लड सर्क्युलेशनवरती किंवा रक्तस्रावावरती करतो, कुठलं विटॅमिन, तर ते माहिती असेल तुम्हाला. विटॅमिन के हे आपल्या गोठण क्रियेशी संबंधित आहे. म्हणजे रक्ताचं जे गोठण होतं तर त्याच्याशी संबंधित आहे. त्याचबरोबर हाडांचा विकास करण्याचं काम सुद्धा विटॅमिन के करतं. आपल्या शरीरामध्ये जे ग्लुकोज आहे त्याचं रूपांतर ग्लायकोजमध्येच करतात, ते हे विटॅमिन के मुळंच होतं.
ओके, तर हे सगळे पॉईंट व्यवस्थित लक्षात ठेवा. याचा व्हिटॅमिन केचा जर अभाव झाला आपल्या शरीरामध्ये, डिफिशियन्सी झाली, तर काय काय होऊ शकतं, तर आपल्याला रक्त गोठण्याचा जो टाइम आहे हा वाढू शकतो, म्हणजे रक्त गोठण्याला आपल्याला जास्त विलंब लागू शकतो. ओके, ह्याचे मेन सोर्स कुठले आहेत हे पण माहिती असू दे व्हिटॅमिन केचे. तर व्हिटॅमिन के हे आपल्याला कडधान्यामधून मिळतं, त्याचबरोबर कोबी, पालक आणि दूध हे महत्त्वाचे सोर्स आहेत. आणखीन सुद्धा सोर्स आहेत, पण मात्र हे महत्त्वाचे आहेत. आपल्याला दररोज एक 10 मायक्रॉन हे व्हिटॅमिन के आवश्यक आहे आपल्या शरीरासाठी. ओके, तर हे सगळ्याच्या सगळं व्यवस्थित लक्षात ठेवा. आपण चांगल्या क्वालिटीचे क्वेश्चन्स हे आरोग्यशास्त्राशी संबंधित या लेक्चरमधून कव्हर केलेले आहेत. आय होप की तुम्हाला एक्झाममध्ये सुद्धा याच्यातून नक्की मदत होणार आहे, आणि तुमचा सुद्धा जो रिव्हिजनचा पोर्शन सुरू आहे सध्या त्याच्यामध्ये नक्कीच याच्यातून मदत झाली असेल. ओके, तर अशाच पद्धतीने आपण बाकीचे लेक्चर्स पण अपलोड करूया, एखादी टेस्ट बघू याच्यानंतर, आणि डेली क्विज तर आपण अपलोड करणारच आहे. तर भेटूया पुढच्या लेक्चर्समध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.